नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण कशाला म्हणतात, त्याचप्रमाणे एकरेषीय बिंदू म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय, प्रतल म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली. आज या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 कसा सोडवायचा ते पाहणार आहेत. तर सराव संच 1 मधील पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. इथे आपल्याला एक आकृती दिली आहे आणि या आकृतीवरून आपल्याला नावे लिहायची आहेत. कोणकोणती नावे लिहायची आहेत? एकरेषीय बिंदू, किरण, रेषाखंड व रेषा. तर आपण सराव संच 1 सोडवूया. तर पहिला प्रश्न, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. काय म्हटलेलं आहे इथं? एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू कशाला म्हणतात ते आपण पाहिलं आहे. कशाला म्हणतो आपण एकरेषीय बिंदू? तर एका सरळ रेषेवरती जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असतात तेव्हा ते सर्व बिंदू कसे असतात? एकरेषीय बिंदू असतात. याच्या नावामध्येच आहे एकरेषीय. एकरेषीय म्हणजे एका रेषेवर असणारे, परंतु बिंदू किती असायला पाहिजेत? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. मग या आकृतीमध्ये समजा आपण ही रेषा पाहिली तर या रेषेवरती आपल्याला किती बिंदू दिसत आहेत? 1, 2 आणि 3. हे तिन्ही बिंदू एका सरळ रेषेवरती आहेत, म्हणून हे कसले बिंदू झाले? एकरेषीय बिंदू झाले. मग कोणकोणते बिंदू आहेत हे? बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T. म्हणजे आपल्याला एकरेषीय बिंदू कोणते मिळाले? तर बिंदू M, बिंदू O व बिंदू T. अजून कोणती रेषा आहे का ज्याच्या अजून कोणते बिंदू आहेत का जे एकरेषीय बिंदू दिसत आहेत त्याच्यामध्ये? तर आपण ही दुसरी रेषा पाहूया. या दुसऱ्या रेषेवरती सुद्धा आपल्याला किती बिंदू दिसत आहेत? तर हा बिंदू R1, बिंदू O2 आणि बिंदू N हा तिसरा बिंदू दिसत आहे. म्हणजे हे 3 बिंदू सुद्धा कसले बिंदू झाले? एकरेषीय बिंदू झाले. म्हणजे आपल्याला एकरेषीय बिंदूंची दुसरी जोडी कोणती मिळाली? तर बिंदू R, बिंदू O आणि बिंदू N. अजून कोणते एकरेषीय बिंदू आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत का? तर नाही. एका सरळ रेषेवरती असणारे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असणारे या 2 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर आता पुढे जाऊयात आपण. नंबर 2 विचारलेला आहे आपल्याला किरण. किरण कशाला म्हणतो आपण? आठवते? किरण म्हणजे एका बिंदूपासून सुरू होणारी आणि एकाच दिशेने पुढे जाणारी रेषा. जी एका बिंदूपासून सुरू होते तिला एक आरंभ बिंदू असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अशा प्रकारचा बाण दाखवलेला असतो. तर अशा प्रकारच्या आकृतीला आपण किरण असे म्हणतो. मग या आकृतीमध्ये आपल्याला असे किती किरण दिसत आहेत आणि त्या किरणांची नाव आपल्याला इथे लिहायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, इथे पहा, O पासून हा किरण सुरू होतोय आणि या सरळ दिशेने जातोय. म्हणजे पहिला किरण काय झाला? किरण OP. किरण OP. अजून कोणता किरण दिसतोय आपल्याला याच्यामध्ये? किरण ON. किरण ON. अशा प्रकारची दिसणारी आकृती तिला आपण किरण असे म्हणतो, ज्याचा की पहिल्यांदा एक आरंभ बिंदू असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अशा प्रकारे बाण दाखवलेला असतो. तर अजून कोणता किरण दिसतोय ते पाहूया. OT हा सुद्धा एक किरण आहे. मग किरण OT. अजून किरण OS. अजून कोणता दिसत आहे? किरण OR. आणि किरण OM. आपल्याला किरण सुद्धा भेटलेले आहेत. पुढे काय विचारले आपल्याला? रेषाखंड. रेषाखंड कशाला म्हणतो? तर रेषाखंड हा रेषेचा एक तुकडा असतो जो की एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या बिंदूला जाऊन तो संपतो. कारण तो तुकडा असतो, मर्यादित लांबीचा असतो, आपल्याला त्याला वाढवता येत
नाही, त्याची लांबी ही मर्यादित असते, त्याला म्हणतो आपण रेषाखंड. मग या आकृतीमध्ये आपल्याला असे किती रेषाखंड दिसत आहेत? तर व्यवस्थित आकृतीला पहा. समजा आपण हे यम पासून टी पर्यंतचा जर या रेषेचा तुकडा घेतला तर हा यम पासून टी पर्यंतचा तुकडा म्हणजेच काय असणार आहे? रेषाखंड असणार आहे. म्हणून पहिला रेषाखंड काय भेटला आपल्याला? समजा रेषाखंड यम टी. अजून कोणता दिसत आहे रेषाखंड? आर पासून एन पर्यंतचा म्हणजेच रेषाखंड आर्यन. अजून पहा, समजा आपण ओ पासून पी पर्यंतचा तुकडा घेतला म्हणजेच काय झाला? रेषाखंड ओ पी. रेषाखंड ओ एस. अशा प्रकारे तुम्हाला अजून किती रेषाखंड भेटतात ते तुम्ही शोधा आणि पुढील रेषाखंड तुम्ही लिहा. मी इथं फक्त 4 सांगितलेत. अजून तुम्हाला या आकृतीमध्ये कोणते रेषाखंड दिसत आहेत ते तुम्ही स्वतः लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे रेषा. रेषा कशाला म्हणतो? तर अमर्याद, जी दोन्ही बाजूने अमर्याद असते तिला आपण रेषा असे म्हणतो. अशी रेष जी दोन्ही बाजूला अमर्याद आहे, दोन्ही बाजूला वाढवता येते. आणि हे दाखवण्यासाठी आपण रेषेची आकृती पाहिलेली आहे. रेषेच्या दोन्ही बाजूला काय असतात? अशा प्रकारे बाण दाखवलेले असतात. या दोन्ही बाणांचा अर्थ असा होतो की रेषा दोन्ही बाजूला अमर्याद आहे, तिची लांबी ही दोन्ही बाजूला अमर्याद आहे. अशा प्रकारची आकृती म्हणजे रेषा. मग आता ही जर आकृती पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला किती रेषा दिसत आहेत ज्याच्या की दोन्ही बाजूला असे बाण असायला पाहिजेत? तर इथं जर पाहिलं तर ही याच्या दोन्ही बाजूला बाण आहेत म्हणून ही काय झाली? रेषा. काय झाली मग ती? त्या रेषेचं नाव काय आहे? रेषा यम टी. अजून कोणती रेषा दिसते आपल्याला याच्यामध्ये? रेषा आर्यन. अजून दिसते का रेषा याच्यामध्ये? तर नाही, दोन्ही बाजूला बाण असणारी आकृती म्हणजे रेषा असते आणि दोन्ही बाजूला बाण असणारी इथं फक्त 2च रेषा आहेत, रेषा यम टी व रेषा आर्यन. आता पुढे जाऊया. दुसरा प्रश्न इथं दिलाय पहा. शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. इथं आपल्याला एक रेषा दिलेली आहे आणि या रेषेची आपल्याला वेगवेगळी नावं लिहायची आहेत. रेषेची नावं कशा प्रकारे द्यायची हे आपण शिकलेलो आहोत. कशा प्रकारे देतो आपण रेषेची नावे? तर रेषेची नावं देण्यासाठी आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रेषेवरती असणाऱ्या कोणत्याही 2 बिंदूंचा वापर करून आपण रेषेला नाव देऊ शकतो. जसं की या रेषेवरती 4 बिंदू आहेत. या 4 बिंदूपैकी कोणतेही 2 बिंदू घ्या आणि आपल्या रेषेला नाव द्या. समजा पहिल्यांदा घेऊया. समजा मला वाटलं की बिंदू ए आणि बिंदू बी या दोघांचा वापर करून, तर काय झाली? रेषा ए बी. आता दुसरे कोणतेही 2 बिंदू घ्या. समजा बी आणि सी, तर ही काय झाली? रेषा बी सी. समजा सी आणि डी या दोघांचा वापर केला तर काय झाली? रेषा सी डी. समजा ए आणि डी यांचा वापर केला तर ही झाली रेषा ए डी. त्याचबरोबर बी आणि डी चा वापर केला तर रेषा बी डी. असे अजून तुम्हाला कोणत्याही 2 म्हणजे याच रेषेवरती असणारे कोणतेही बिंदू, त्या 2 बिंदूंचा वापर करून तुम्हाला अजून किती नावं देता येतील ते पहा. त्याचबरोबर अजून दुसऱ्या प्रकारे आपल्याला रेषेला नाव देता येतं. कोणत्या प्रकारे? तर रेषेबाहेर कुठल्याही एका लहान इंग्रजी अक्षराचा वापर करून सुद्धा आपण या रेषेला नाव देऊ शकतो. जसं की इतर रेषेच्या बाहेर लहान इंग्रजी अक्षर कोणतं दिलेलं आहे? यल दिलेलं आहे. म्हणजेच ह्या रेषेचं नाव काय झालं? रेषा यल. रेषेला कशी नावं द्यायची ती तुमच्या लक्षात आली असेल. अजून किती प्रकारे तुम्हाला या रेषेला नाव देता येतील ते तुम्ही पहा आणि लिहा.